बहुत बढ़िया। देखिए फोटो सेशन चलता हुआ और चलेंगे निखिल सर के पास से। नक्कीच जगनशेठ पाटील इतडेचे विद्यमान सरपंच आहे आणि नेहमीच आमच्या गुरवलीसाठी त्यांचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं। अनेक क्रीडा स्पर्धा असतील तिथे मोलाचं योगदान त्यांचं पाहायला मिळतं। धन्यवाद बाबूशा सर, धन्यवाद रोशन संते सर। जाव्या मैदानाच्या आतमध्ये तिथे पहिल्या चेंडूवर सिंगल येताना पाहायला मिळाली। केतन आणि रोहित ही सलामीची जोडी आहे। रुंदे विपक्ष आंबिवली, रुंदे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली बॅटर रोहितच्या पाठमधून। गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू आहे। पाचवी क्वार्टर फायनल आपण मैदानामध्ये पाहतोय। पहिल्या चेंडूवर एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली। गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर अजिंक्यला पाहतोय आपण। अजिंक्यचा चेंडू, केतन बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न, बॉलर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल। एक धाव धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय। सध्याच्या घडीला पहिलं पुरुष एकदा सूचना, भाविक मनेश लोणे आपलं एटीएम आहे ते घेऊन जायचं। इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल केतनच्या पाठमधून। तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आहेत, 2 धावा येत आहेत। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते। टीम आंबिवली टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते। मान्यवरांची सातत्याने उपस्थिती या चषकासाठी, स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकासाठी आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। 3 धावा धावपलकावर। इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय। मिडलला क्षेत्ररक्षक होते ते बनतील फक्त दर्शक। 4 धावा। स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानेवली च्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करायचं। इथे बिग हिट, चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तिथे क्षेत्ररक्षक आलाय, टेकन अ व्हेरी गुड कॅच। पहिला धक्का टीम आंबिवलीला। केतन बॅक टू द पॅव्हिलियन। मानेवलीचे कर्णधार उपस्थित आहेत, खारबाव आणि आरसीसी राय। आपणही रिपोर्टिंग करायचं। आपली पहिली सेमी फायनल आहे हे लक्षात ठेवा। आरसीसी राया आणि साईश 11 खारबाव आपण रिपोर्टिंग करणं सर्वात महत्वाचं राहील। शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अजिंक्य तयार आहे। स्ट्रायकर एंडवर यशला आपण पाहतोय। इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट। एक बस 7 धावा आहेत। टीम आंबिवली प्रथम बॅटिंग करत असताना संधी दे बॅट डीजे मनीष। निमित्त आणि खऱ्या अर्थानं एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहेत। एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा सर्व
प्रतिनिधी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. डबल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी भावेश यांना आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. 7 धावा आहेत धावफलकावर. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचायतच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहिजे. बॅटच्या साहाय्याने एक सिंगल येते. संघाची धावसंख्या धावफलकावर 8. आठ धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. टीम आंबिवली बॅटिंग करत असताना रुंदेच्या विरोधामध्ये महत्वाची लढत, महत्वाचा सामना. आरसीसी राया संघ हळूहळू आता उपस्थित होता. पुकुंगल्याने टीम. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी भावेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साई स्पोर्ट खारबाव टीमचा प्रतिनिधी आपण आला असाल तर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ही आयोजक कमिटीच्या वतीनं सातत्यानं सूचना आमच्यापर्यंत येते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 8 ऑन द बोर्ड भावेश. भावेशचा चेंडू बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. चेंडू सीमा रेषेचा भेद घेईल. तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळतील. टेन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. भावेश या खेळाडूला 3 चेंडू टाकले, त्याने फक्त धावा खर्च केल्या 3. एक जबरदस्त गोलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल ती 11 धावा आहेत. आंबिवली संघ मैदानामध्ये खूप मोठा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कालची क्वार्टर फायनल जिथे पहिलं षटक निर्धाव आलं होतं, त्यानंतर मुकेश गायकर आणि कंपनी काय भरारी घेतली त्या खेळाडूंनी. इथे सुंदर असा फटका. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. सिंगलच्या जास्त काहीच मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 1/12. 12 ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मधील भावेची गोलंदाजी आपण पाहिली. 5 चेंडू टाकले त्याने, धावा खर्च केल्यात फक्त 5. अचूकता, सातत्य हे सर्व काय पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांची समाप्ती, 13 धावा. संधी देऊया डीजे मनीषला. चला थोडं फास्ट खेळणं गरजेचं राहील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/13 धावा आहेत. महत्वाची लढत आहे. टॉप 4 मध्ये कोण जाणार त्यासाठी चालू असलेली ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. स्वर्गीय एकनाथ चड्डळवी स्मृती चषकामध्ये. 13 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. 3ऱ्या षटकामध्ये धीरज यांना आमंत्रित केलाय. जास्त वेळ खर्च करतात क्षेत्ररक्षण करणारी टीम रुंदे.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अच्छा आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक संघाकडून फलंदाजीमध्ये थोडस अपयश प्रत्येक संघाला येताना आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग गेम पाहायला मिळतात आजच्या दिवसात. बिपोला कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 13. इथे बॅटची एज आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. धीरजचा हा चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे रनआउटची संधी आहे. विकेट आली. दुसरा धक्का टीम आंबिवलीला. संघाची धावसंख्या 14 धावा आहेत. 2 फलंदाज बाद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरज याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. इथे सुंदर असा फटका बॅकफुटला गेले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता यश यांच्या बॅटमधून 2 धावा आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना क्वार्टर फायनलची लढत आहे. एका बाजूला रुंद आहे, दुसऱ्या बाजूला आंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील कारण यानंतरही आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे. 3 सामने जे मात्र कव्हर करायचे हा सामना झाल्यानंतर. गोलंदाज तयार आहे. साई स्पोर्ट खारबाव संघ जर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. साई स्पोर्ट खारबाव ओमसाई मानिवली संपूर्ण संघ उपस्थित आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत करू आपण. स्वर्गीय प्रतीक 11 एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर. अंतिम बॉल जो मात्र शिल्लक आहे यातून जिंकणारा संघ स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाच्या विरोधामध्ये सेमी फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू ऋषी यांच्या पाठमधून उत्तुंग टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. सावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटकामध्ये आता आपल्याला पाहायचं कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. हे षटक अतिशय महत्वाचं. इथे हे षटक हा सामना अतिशय महत्वाचा आहे. एक मानाचं करंडक तर तुम्हाला मिळणार आहे आणि प्राइज जर आपण पाहिलं तर 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. ती संधी देखील तुम्ही निर्माण करू शकाल सेमी जिंकल्यानंतर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला कल्पेच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर यश आहे. नॉन स्ट्रायकर इनवर ऋषी आहे.
पहिला चेंडू फुल टॉच, पंचांनी वेस्ट ऑफ हाईट बीमर कळवलाय, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपल्याला पाहायचंय, मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी ते घेतली. आता रनआउट आहे की नाही ते पाहायचंय आपल्याला. बीमर तर आहे, परंतु बीमरवर फटका खेळल्यानंतर तिथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउट आहे का ते पाहायचंय आपल्याला. नॉट आउट आहे, नो +2, 3 धावा येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 26 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. फ्री हिटचा चेंडू आहे कल्पेश. कल्पेशचा हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. फ्री हिट बॉल होता यश साठी, परंतु काय चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 26 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा मार्गस्थ असताना 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बक्षीस पात्र फेरीत कोण जाते ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी आहे, थ्रो केलाच नाही, तो हातामध्ये चेंडू धरून ठेवला क्षेत्ररक्षकाने. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सत्तावीस धावा. इथे राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका यशच्या पाठमधून, ऋषीच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 7 ते 8 धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल टीम आंबिवलीचा. दुसऱ्या बाजूला 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करताना रुंदे संघ आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 30 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवर यश आहे. यशच्या बॅट मधून एखाद 2 मोठाले फटके 2 बॉलवर येतील का ते पाहायचे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू यशच्या बॅट मधून, व्हाट अ शॉट, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल बॉल, गुल, सिक्सर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे गुरवली गावचे प्रसिद्ध उद्योजक किसन शेठ आणि त्याचबरोबर देवेश शेठ यांचंही थोड्याच वेळामध्ये शुभागमन होताना पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल की आपण आला असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. किसन शेठ आणि देवेश शेठ. क्रिकेटर नुरा यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतंय. प्रसिद्ध उद्योजक आहेत गुरवली गावचे किसन शेठ आणि देवेश शेठ या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, तुमचं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राजू दादा मगर जे विद्यमान सरपंच आहेत घोडसईचे, त्यांचाही विशेष
आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आहे. थोड्या वेळामध्ये त्यांचंही शुभ आगमन होताना पाहायला मिळतं. आपण पाहू शकता आमचे या स्पर्धेचे आयोजक, त्याचबरोबर गुरवलीचे प्रसिद्ध उद्योजक किसन शेठ, त्यानंतर देवेश शेठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 24 चेंडू 39 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात आपण रोशन संते सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक लेजंड क्रिकेटर आदरणीय नुरा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल दत्तात्रय भंडारी आणि पिंट्या शेठ तरे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. याच दरम्यान घोटसई गावचे विद्यमान सरपंच आदरणीय राजू शेठ मगर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत माजी सरपंच आदरणीय ललित शेठ धुमाळ साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सामना सुरू आहे. क्वार्टर फायनल आंबिवली आणि रुंदे या दोन टीम मध्ये. साईपोर्ट खारबाव संघ जर उपस्थित असेल तर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील आणि RCC राया, कारण सेमी फायनलचा जो मात्र आपण हॅलो RCC राया आणि साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघांमध्ये सामना असेल. आपण टॉस आपण करूया, जिथे निखिल ठोमरे सर आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि विद्यमान सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच सुरू आहे. दोन्ही संघटना इथे उपस्थित आहेत. खारबाव आणि राया या दोन संघांमध्ये असेल फर्स्ट सेमीफायनल. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे समीर. बॅक टू द पवेलियन. लागतोय हा पहिला मोठा धक्का. RCC राया आणि साई स्पोर्ट खारबाव या देवेश शेठ मिश्रा यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं. देवेश शेठ मिश्रा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साई स्पोर्ट खारबाव आणि त्याचबरोबर सचिन दादा दळवी यांना विनंती करतो या आपण. देवेश शेठ मिश्रा आणि सचिन दादा आपण यायचे. RCC राया त्यांच्या विपक्ष साई स्पोर्ट खारबाव. पहिली सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकातली. प्रथमतः दोन्ही संघांचं मनापासून आभार. दिलेल्या वेळामध्ये तुम्ही उपस्थित राहिला. टॉस टॉस आपण करणार आहोत. मिश्रा साहेब प्रसिद्ध उद्योजक आहेत गुरवलीचे. देवेश शेठ मिश्रा त्यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. कोण कॉल करत? कॉल कोण करत? ओके RCC राया.
टीमचे कर्णधार कामरान कॉल करताना आपल्याला पाहायला मिळतील. छापा आणि काटा आहे. एकचा कॉइन आहे, छापा आणि काटा. छापा असा कॉल आणि इथे काटा आलेला. टॉस. मान्यवरांचा विशेष आभार. आपण व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचं. कामरान थांबा, आपण तू पण थांब. टॉस जिंकलाय. मागील वर्षीचा चॅम्पियन आहे. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण निर्णय. 4 षटक कितपर्यंत रोखण्याचा टार्गेट? कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला आरसीसी रायचे कॅप्टन आहेत, मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. किती दबाव आहे आणि एवढा सपोर्ट स्टाफ तुमच्या टीमला नेहमीच भेटतो. आता प्रथम बॅटिंग करायची. किती धावा? आमचा आम्ही नॅचरल गेम केलो, जे होईल ते होईल. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खारबावने आणि प्रथम निर्णय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच निखिल ठोंबरे. सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 39. रुंदे आणि आंबिवली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. क्वार्टर फायनल. जो संघ जिंकेल तो संघ थेट प्रवेश करेल सेमी फायनल मध्ये आणि फाईट करेल प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीम समोर. आरसीसी राया आणि साई स्पोर्ट्स खारबाव या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. खारबाव या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे आरसीसी राया या टीमला या पुढीलच्या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी. ऋषी क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी करतायत. 39 धावा डिफेंड करायच्या आहेत. फुल टॉस चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज झालाय बाद. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि फलंदाज बाद होतोय. आदरणीय प्रदीप काका यांचे इथे आगमन होते. काकांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सचिन शेठ दळवी साहेबांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा अंतिम दिवस आहे आणि आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रमुख शिल्पकार सचिन शेठ दळवी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. खारबाव गावचे सरपंच आदरणीय महेंद्र शेठ पाटील आणि राहुल दादा मेहर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. 18 चेंडू शिल्लक आहे. 33 धावांची गरज या मॅच मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या टीमला. नवाज शेठ चौधरी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुरस्कर्ते या टीमचे रुंदे आणि त्यांना फाईट करतोय जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली. अमरजी पाटील, कुमार पाटील, दशरथ दादा पाटील, अनंत दादा पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आंबिवली या टीमचे आणि
रुंदे या दोन्ही संघांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय चिराग. अठरा चेंडू आणि बनवायच्या धावा 33. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश आहेत. कल्पेशाने पंकजला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की या मॅच मध्ये कमबॅक झालंय आंबिवली टीमचं. प्रचंड वेग आपण पाहिलाय चेंडूवरती चिरागच्या या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कुमार पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आंबिवली टीमचे बिग सपोर्टर आहेत. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत. पहिला चेंडू प्रचंड वेग पाहिला आणि या चेंडूवरती व्हेरिएशन. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल आंबिवली या टीम साठी. येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हाफ ट्रॅकर आहे, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धाव धावफलकावरती. 2 महत्वाचे फलंदाज गमावलेत, ते म्हणजेच रुंदे या टीमने समीर आणि उदय खूप लवकर बाद झालेत. अजिंक्य देखील येणं बाकी आहे, तो देखील डगआउट मध्ये आपण पाहतोय अजिंक्य चौधरीला. यावीस फटका. चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑफला जज करतायत आणि खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. जिथे झेल होता तिथे मात्र हा येतोय षटकार. थँक्यू सो मच. असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. संधी होती फिल्डर कडे, परंतु त्याने केली चूक आणि येतोय हा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 13 धाव धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिराग पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. प्रवीण विशे सर आहेत आणि उमेश केणे सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो. धावसंख्या धावफलकावरती आहेत 14. 39 धाव बनवायचे आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत. काटेकी टक्कर आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतो हा डॉट बॉल. प्रतिष्ठेची लढाई, कारण की हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल. खऱ्या अर्थाने सेमीफायनल मध्ये फाईट करेल मानिवली या टीम समोर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक आणि क्या बात आहे. यश आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण यशने केलंय. लॉंग ऑन सीमारेषेवरती या 2 धावा नक्कीच वाचवलेले आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. कल्पेश ऑन स्ट्राइक, एक विस्फोटक फलंदाज. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक यश डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज कल्पेशचा खेळ लागतोय. हा 3रा मोठा धक्का रुंदे टीमला. 16 धावसंख्येवरती पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 16. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी
बनवायच्या धावा 23. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 11.50 च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे कारण की यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल. बारा चेंडू बनवायचे, धावा 23. नवीन गोलंदाज येतोय या षटकामध्ये मयूर. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच वरती वर्चस्व निर्माण करेल जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये वापसी करेल आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे क्रिकेट संघ. परफेक्ट यॉर्कर आणि लाऊड अपील करतायत LBW ची. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. मिळते 1 धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. आज सर्व सामने आपण पाहिले लो स्कोरिंग सामने झालेले आहेत. 4 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच रुंदे या टीमने 50 धाव बनवल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये तो आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या आहे. 11 चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायचे त्या मॅच मध्ये. यावेळेस ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. मिळते 1च धाव या चेंडूवरती. अजिंक्य चौधरीसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी हेमंत धुमाळ यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. 10 चेंडू आणि बनवायच्या धावा 21. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत मयूर. या 3ऱ्या षटकामध्ये लेफ्ट मोर द विकेटने गोलंदाजी करतायत. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली. फुलटॉस चेंडू, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज पंकज. आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये रुंदे या टीम वरती. येणारी 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय या ऐतिहासिक मैदानावरती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला होता आणि वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा अवांतरच्या स्वरूपात आणि महत्वाची स्ट्राईक येते फलंदाज अजिंक्य चौधरीला ज्याच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव केलाय हेमंत धुमाळ यांच्याकडून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. 9 चेंडू बनवायच्या धावा 19. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकामधील. मुकेश गायकर यांचं देखील आगमन होत आहे. त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली या टीमने कालचा दिवस गाजवलाय. नऊ चेंडू बनवायच्या धावा 19.
लोअर फुल टॉस आहे, त्याला अटेम्प्ट केलाय स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फिल्डर आहेत, एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजिंक्य चौधरी आणि फलंदाज पंकज मध्ये. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या 22-22. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. पुणे ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय स्क्रीन समोर. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच ऑन. सामना आपण पाहतोय 50-50. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. 7 चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 6. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे पाठीराखी त्यांचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने स्वर्गीय अनिल दलवी स्टँड मध्ये आंबिवली संघाचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या टीमला ते देखील सपोर्ट करतायत. नरेश पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. लाख लाख शुभेच्छा. अजिंक्य चौधरी जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील, कारण की अजिंक्य चौधरीच्या नावाने रुंदे संघ ओळखला जातो. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. गोलंदाज जितेश पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. अजिंक्य चौधरी स्ट्राइक एंड वरती जास्तीत जास्त स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न असेल अजिंक्यचा. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटिस टू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप चांगला आहे, अथवा अजून धावा मिळाल्या असते या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 27. 27 धावा. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांमध्ये पोटेन्शियल भरपूर आहे. एका बाजूला आंबिवली संघ आणि त्यांच्या समोर आहे रुंदे क्रिकेट संघ. बक्षीस पात्र हा सामना आहे.
जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी इथून घरी घेऊन जाईल. 4 चेंडू 12 धावा. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. रुंदे बनाम आंबिवली बक्षीस पात्र हा सामना सुरू आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है से सांगत असताना अजिंक्य चौधरी. बघा सामना कोणी जिंकू दे प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं नाहीये कारण की यानंतर 2 सामने माफ करा 3 सामने खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल एक फायनल. त्यामुळे विनंती असेल कोणत्याही प्रेक्षकाने आतमध्ये जायचं नाही. कोणताही संघ हा सामना जिंकू दे. 3 चेंडू 6 धावा बनवायचे आहेत. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती आणि फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का. अजिंक्य चौधरीला माघारी परतावं लागेल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य बॅक टू द डगआउट. या मॅच मध्ये अजिंक्य चौधरीची गोल्डन विकेट मिळवली आहे गोलंदाज जितेशने. 2 चेंडू आणि 6 धावा बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. 2 चेंडू बनवायचे धावा 6. न्यू बॅट्समन आलाय भावेश गायकर ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. गोल्डन षटकारच मारावा लागेल कारण की चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे या स्पर्धेमधील. 1 चेंडू 5 धावांची गरज. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत कारण की सामना तेवढाच महत्वाचा आहे. प्रेक्षकांना विनंती असेल सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. या मॅच मध्ये षटकारच मारावा लागेल. रुंदे या टीमला स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज आहेत. गोलंदाज जितेश. परफेक्ट यॉर्कर आणि सामना झाले फिनिश आणि सामना जिंकलेला बघा. आंबिवली टीमचे प्रेक्षक आपण आतमध्ये येऊ नका ही विनंती असेल आंबिवली टीमच्या प्रेक्षकांना. आणि हा सामना जिंकलेला आहे. जय बोरप्या देव क्रिकेट संघ आंबिवली संघ दाखल होतोय स्वर्गीय एकनाथ शेठ दलवी स्मृती चषकाच्या थेट सेमी फायनल मध्ये. लाईनअप करायचा आहे. शेक हँड करायचा आहे. आंबिवली आणि रुंदे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करायचा आहे. शेक हँड करायचा आहे आणि हा सामना नक्की जिंकलेला आहे आंबिवली या टीमने. अभिनंदन आंबिवली या संघाचं. अभिनंदन. कुमार पाटील भरपूर आनंदित आहेत. आपण विशेष सन्मान करतो. मी सचिन दादा दळवी आणि मंगेश दादा दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे शुभ सन्मान करणार आहोत. शेठ उद्योजक आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे
ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, पुन्हा एकदा ऋषी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फुरकान पावले स्वागत आहे. देवेश शेट मिश्रा यांचा